नमस्कार. आज बनवूया आपण 10 ते 15 मिनिटात कोथिंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे छान निवडून. 2 वाट्या कोथिंबीर आहे ही. आणि इथे बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. या बेसन पीठामध्ये आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. एकत्र करून घ्यायचं आहे, याच्या गाठी होणार नाही अशा प्रकारे याला मिक्स करायचं आहे छान. हे बघू शकता तुम्ही. इथे आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, जिरे टाकायचे आहे. जिरे छान परतले की यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा, छोटा चमचा. आणि इथे ठेचा बनवून घेतला होता हिरवी मिरची आणि लसूणचा, तो टाकायचा आहे. छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. हिला छान परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिट. तुम्ही अशा प्रकारे एकदा कोथिंबीरची वडी नक्की बनवून बघा. खूप सोपे आहे बनवायला आणि खूप टेस्टी लागते, खूप क्रिस्पी होते आणि लवकरात लवकर बनते. तर हे बघा आपलं हे झालेलं आहे. कोथिंबीर मस्त परतलेली आहे. आता यामध्ये आपण ते बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. छोटी अर्धी वाटी तीळ टाकून घ्यायचे आहे. छान याला शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून याच्या गाठी होणार नाही. याचा आपल्याला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे हे खाली पण लागत नाही आणि गाठी पण होत नाही. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे. आता मी इथे ताट घेतलेलं आहे, त्याला मस्त तेल लावून घेतलं आहे. तीळ टाकून घेतले आहे ताटावरती आणि यामध्ये हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण थंड करून घेतलेलं आहे. छान थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण. आणि याच्या आपल्याला ज्या प्रकारच्या वड्या पाहिजे आहेत तुम्हाला त्या प्रकारच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. तर मी त्या अशा चौकोन आकाराच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत. आता इथे कढईमध्ये तेल छान तापवून घेतलेलं आहे. त्यामध्ये जेवढ्या वड्या बसतील आपल्या तेवढ्या टाकून घ्यायच्या आहे. मस्त याला तळून घ्यायचं आहे. अगदी कोणालाही कोथिंबीर वडी झटपट करता येईल अशा प्रकारे सांगितलेली आहे, तर नक्की करून बघा. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गोल्डन होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता मी या काढून घेत आहे आणि इथे माझ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.